नमस्कार. मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाला गणपती बाप्पा पावलेला आहे आणि आजच्याच मुहूर्तावर म्हणजे आज तब्बल 5वा दिवस आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून तीव्र असं आंदोलन छेडलं होतं आणि संपूर्ण मुंबई अतिशय शिस्तीमध्ये शक्ती प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या सरकारला घाम फोडण्याचं काम केलं होतं. परंतु मनोजदादा जरांगे यांच्या कुशल नेतृत्वामुळं मुंबईमध्ये अतिशय शांततेचं वातावरण झालं. एक तरुणाला अटॅक आल्यामुळं त्याचं दुःखद निधन झालेलं आहे आणि मनोजदादा जरांगेची तब्येतही बिघडलेली होती. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी संघर्ष योद्धा हे नाव सिद्ध करून दाखवलं. मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत मराठा समाजाच्या पदरामध्ये एवढं भरभरून दान मनोज दादा जरांगे यांच्याशिवाय कुणीही दिलेलं नाही. कारण मनोज जरांगे पाटलाचं जे कार्य आहे ते मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचं कर्तृत्व आहे आणि म्हणून त्यांच्या संघर्षापुढं महाराष्ट्र सरकार नतमस्तक झालं आणि त्यांनी नेमलेली समिती आज आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलाला भेटायला आली आणि त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुख्य अशा 5 मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. हैदराबाद गॅझेटमधून तब्बल 58 लाख लोकांचे ओबीसी मधून नोंद आढळलेली आहे आणि त्या सर्व 58 लाख लोकांना ओबीसी मधून आरक्षण त्याचा GR ची प्रत मनोजदादा जरांगेकडे दिलेली आहे. सातारा गॅझेटमधील आणि 3 गॅझेटच्या माध्यमातून जिथं जिथं ओबीसी मधून मराठा समाजाच्या नोंदी आहेत तिथं तिथं त्या समाजाचं नोंदणी केलेली आहे आणि त्यांना ओबीसी कोठ्यातून आरक्षण द्यायचा GRच महाराष्ट्र सरकारने आज त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे आणि संपूर्ण मराठी समाजाच्या हातामध्ये दिलेले आहेत. कारण महाराष्ट्राच्या हायकोर्टाची मान्यता नसताना देखील मनोजदादा जरांगेच्या संघर्षामुळं आझाद मैदानावर आंदोलन त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं आणि महाराष्ट्रातून संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच झाला. मान्यता नसतानाही कूच झाला, परंतु हायकोर्टाचा त्या ठिकाणी जनतेची आस्था आणि जनतेची तळमळ बघून आणि त्यांचा संघर्ष बघून हायकोर्टानेही त्यांना 1 दिवसाची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा 1 दिवसाची परवानगी दिली, 3 दिवस परवानगी दिली. अशा रीतीने दररोज एक दिवस वाढत होता. आज सकाळपासूनच हायकोर्टाने मराठा आरक्षणाच्या सर्व आंदोलकांना 3 वाजेपर्यंतच मुदत दिली होती. 3 वाजेच्या नंतर मुंबई खाली करा असा निर्वाणीचा अंतिम इशारा दिला होता. त्यामुळं खऱ्या अर्थानं मनोजदादा जरांगेची परीक्षा होती आणि संपूर्ण मराठा समाज तर जीव द्यायला त्या ठिकाणी आलेला होता. आरक्षण नाही तर काहीच नाही, आम्ही कुणालाही गुमानणार नाही अशा प्रकारची आंदोलकाची भूमिका होती. मनोजदादा जरांगेंनी तर जाहीर केलं होतं, एकतर माझा जीव जाईल किंवा हातामध्ये आरक्षण येईल. अशा प्रकारचा त्यांचा अट्टास पाहून महाराष्ट्राचं सरकार मनोजदादा जरांगे पुढे झुकलं आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारने मराठा समाजाचे आरक्षणाची मागणी पूर्ण केली आहे अशा प्रकारचं झालंय. त्यामुळं एकंदर मनोजदादा जरांगे संघर्ष योद्धा ठरलेला आहे आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत कधी नाही एवढं असं एक जल्लोषाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण दिसलेलं आहे आणि मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातला सदगदित झाला आहे. आणि हे आनंदाची बातमी पाहत असताना अक्षरशः मनोजदादा जरांगे पाटलाच्या डोळ्यात पाणी आलं. हे आनंदाश्रू म्हणायचं आपण, कारण त्यांनी निश्चय केला होता की या आझाद मैदानावरून एकतर माझी जीव तरी जाईल किंवा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी हातात घेईल. आणि मनोजदादा जरांगेंनी या शक्ती सामर्थ्यावर आज मराठी समाजाला आरक्षणाची भाकरी त्यांच्या हातामध्ये दिलेली आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जाती धर्माचे लोकांची देखील मानसिकता मराठा आरक्षण मिळावं अशा प्रकारची झाली. आणि म्हणूनच की काय, MIM पक्ष असेल, ओबीसी समाज असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा पॅन्थर दीपकभाई केदार असतील किंवा राजे छत्रपती संभाजीराजे असतील, वेगवेगळ्या पक्षातून विविध समाजातून मनोजदादा जरांगे आणि मराठा आरक्षणाला
पाठिंबा मिळत गेला आणि त्यामुळं महाराष्ट्राचं मन, महाराष्ट्राची मानसिकता मराठी समाजाला आरक्षण द्यावे अशा प्रकारची झाली आणि त्याच्या माध्यमातून आज मराठा समाज जिंकलेला आहे आणि मनोजदादा जरांगे हे देखील जिंकलेले आहेत. त्यामुळं मराठा समाज बांधवांनी आणि संपूर्ण आंदोलकांनी आज उत्सवाचा आणि यशाचा गुलाल आझाद मैदानावर उधळलेला आहे आणि आता सुखरूपपणे ते गावाकडे निघालेले आहेत. बऱ्याच दिवसापासूनची ही मागणी अण्णासाहेब पाटील असतील दिवंगत, किंवा त्यानंतर लातूरचे छावा संघटनेचे संस्थापक दिवंगत अण्णासाहेब जावळे पाटील असतील, अशा कितीतरी जणांनी मराठा आरक्षणाची मागणी रेटून धरली, परंतु खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं यश मात्र या ठिकाणी मनोजदादा जरांगे संघर्ष योद्धा मराठा समाज यांना यश आलेलं आहे. आणि आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे हे दादा म्हणायची पाळी आलेली आहे, कारण दादा कर्तृत्व म्हणजे खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा एक मोठा भाऊ तयार झालेला आहे. आणि या माणसाचं चारित्र्य आपण जर पाहिलं तर अतिशय गावंढाळ आणि प्रांजळ आहे. साध्यापणानं बोलणं बसणं, गर्व कसला नाही आणि सर्व लेकरांचं भलं करायचंय मला, अशा प्रकारचा बाप माणूस या ठिकाणी मनोजदादा जरांगे मराठ्यांना मिळालेला आहे. त्यामुळं एक मराठ्यांचं नवं पर्व, मराठ्यांचा नवं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उदयास आलेलं आहे, ज्या नेतृत्वापुढं आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार, यानंतर मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असलेले सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील, त्यांच्यासोबत लातूरचे पालकमंत्री आणि बाबाराजे उर्फ शिवेंद्रराजे भोसले साहेब, उस्मानाबाद जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले राणादादा पाटील, अशा प्रकारचं सन्माननीय मंत्री असलेले कोकाटे साहेब, अशा विविध समितीचे पदाधिकारी मनोजदादा जरांगेच्या स्टेजवर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी GR हातामध्ये सोपवला आणि GR हातामध्ये सोपवून मनोजदादा जरांगेंना उपोषण सोडा म्हणून पाण्याचा ग्लास दिला. उपोषण त्यांनी त्यांचा मान राखून सोडलं आणि उपोषण सुटल्याबरोबर गणपती बाप्पाची श्रद्धा भावना आरती गायलेली आहे आणि गणेशच एक प्रकारचा गणेश भक्तांना गणेश बाप्पा पावला, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या सुरू मराठा समाजाला आरक्षण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण गावागावामध्ये, शिवाशिवामध्ये आणि गावखेड्यामध्ये आज मराठी समाजामध्ये नवचैतन्याचं वातावरण आहे. आणि मला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठी समाजाच्या घराघरामध्ये मनोजदादा जरांगेचा संघर्ष योद्धा आणि मराठी समाजाचं दैवत म्हणून जर फोटो लागला तर याचं आश्चर्य भविष्याच्या काळामध्ये वाटू नये. कारण महाराष्ट्राचं दिग्गज असं आणि ज्येष्ठ नेतृत्व असलेले सन्माननीय शरद पवार साहेब, किंवा माजी मुख्यमंत्री दिवंगत असलेले शंकरराव चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख साहेब, असे दिग्गज मराठा समाजाचे नेतृत्व होते. परंतु मनोजदादा जरांगेच्या कर्तृत्वापुढं सर्व मराठी जुन्या नेतृत्वांचं कर्तृत्व आज म्हणावं तेवढं ठिक्क पडलं असं दिसतंय. आणि एकंदर मराठा समाजाचं नवं नेतृत्व आणि दमदार नेतृत्व, कणखर नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला मिळालेलं आहे. म्हणून सर्वप्रथम उज्ज्वल भारत न्यूज चॅनल मनोजदादा जरांगे पाटलाचं अभिनंदन करतंय. संपूर्ण मराठा समाजाने अनेक वेळा आंदोलनं केली, परंतु ते आंदोलनं अतिशय शिस्तीमध्ये, सन्मानानं आणि कसलाही गर्वाचा लवलेश न दाखवता शांततेमध्ये आंदोलन केली होती. त्यामुळं मराठा समाजाच्या पदरामध्ये पडलेलं आरक्षण त्यांनी भविष्यामध्ये जगावं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना वापर करावा. परंतु इतर छोटे मोठे जे जाती धर्माचे समाजाचे लोक आहेत त्या लोकांनाही आदराचं, सन्मानाचं स्थान द्यावं. नाहीतर काही नसताना महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबेडकरी समाज असेल, बौद्ध समाज असेल किंवा इतर पिछलेल्या जाती असतील, यांच्यावर मराठा समाजाकडून अन्याय अत्याचार घडलेले दिसून आलेले होते. ते भविष्यामध्ये दिसून येत आणि 18 पगड जातींना मराठा समाजाने एकत्र घेऊन, आपले छोटे बांधव आहेत म्हणून घेऊन गावामध्ये सन्मानाचं, समृद्धीचं आणि शांततेचं, सलोख्याचं आणि सद्भावनेचं, विविधतेतून एकतेचं दर्शन द्यावं. आणि हे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये टिकवून मराठा समाजाने त्यांचं भलं करून घ्यावं आणि त्यांच्या पिढ्याचा आत्तापर्यंतचा जो
अपेक्षा होत्या, त्यांच्या ज्या इच्छा होत्या आणि आतापर्यंतची दूरदशा होती ती दूर भरून काढण्याचा प्रयत्न करावा. एका बाजूला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे कायद्याच्या भाषेतून मराठा आरक्षण मी टिकू देणार नाही असं बोलतात. मला वाटतंय संपूर्ण मराठा समाजाने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात न जाता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना देखील विनयाची भाषा, शांततेची भाषा, सौहार्दाची भाषा, बंधुत्वाची भाषा वापरण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा. राजकीय पातळीवर त्यांचा गुरु कोण आहे तो गुरु त्यांचा शोधावा आणि त्या गुरूंच्या माध्यमातून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना देखील मराठा आरक्षण जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही आणखी थोडासा प्रयत्न करावा. आणि एकंदर असं मराठ्यांना मिळालेलं हे आरक्षण ही आयुष्याची भाकरी आपण जीवापाड जपावी आणि कायद्याच्या चौकटीत देखील मराठा आरक्षण टिकावं अशा प्रकारची भूमिका घेऊन संपूर्ण मराठा समाजाचं आणि संघर्ष योद्धा जरांगे पाटलाचं उज्ज्वल भारत न्यूज चॅनल अभिनंदन करतंय. आणि हा आरक्षणाचा मिळालेला घास सर्वांनी खावा, सर्वांचं भलं व्हावं अशा प्रकारची मंगल कामना देऊन आपण सर्वांनीच गुण्यागोविंदानं महाराष्ट्रामध्ये शांततेचं, सौहार्दाचं आणि विविधतेतून एकतेचं दर्शन द्यावं अशीच भूमिका या ठिकाणी ठेवून पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एकेरी भाषेमध्ये उल्लेख झालेला आढळून आला. त्यांच्याही भावना दुखल्या असतील तरी मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानाच्या त्या ठिकाणीच त्यांनी मनोमन भूमिका व्यक्त केली की आजचं हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा GR स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी GR घेऊन यावा आणि आमचं व त्यांचं काहीही वैर नाही. मराठा आरक्षणासाठी आम्ही त्यांना बोललो असेल तरी आमचं वैर या ठिकाणी संपलं असं जाहीर केलेलं आहे. हा मनोज जरांगे पाटलाचा देखील मोठेपणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारून व्यक्तिगत कुणाचा द्वेष नाही, हे सर्व मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षणाची भाकरी पडावी म्हणून मनोज जरांगे यांनी रागावले असतील, वैतागले असतील किंवा अपशब्द बोलले असतील तर ते दोघांनी एकमेकांनी मोठ्या मनानं स्वीकारावेत आणि महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा असे या ठिकाणी जाहीर महाराष्ट्र सरकारचेही अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्र सरकारला चलत चलत दुसरीकडं महाराष्ट्रातील बौद्धांचं अस्मितेचं प्रश्न हा बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार ही मागणी अतिशय रेटून धरलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या बौद्धांची अस्मिता, तमाम देशातील बौद्धांची अस्मिता आणि जगातल्या बौद्धांची अस्मिता असलेलं जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जे बौद्धांची अस्मिता असलेलं महाबोधी बुद्धगया हे विहार बौद्धांच्या ताब्यात तेवढ्याच शर्तीनं, तेवढ्याच मोठ्या उदार अंतकरणानं देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घ्यावा आणि बिहारच्या राज्य सरकारला आणि भारताच्या केंद्र सरकारला देखील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी देखील अनुकूल अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशा प्रकारचे या ठिकाणी महाराष्ट्रातील आंबेडकरी बौद्ध जनतेच्या वतीची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर ही बातमी घालावी आणि एकंदर सर्व समाजाच्या आज इकडं मराठा समाज आनंदित आहे की आरक्षण आम्हाला भेटलेलं आहे म्हणून त्यांचा आनंदोत्सव गगनात मावेनासा झालेला आहे. परंतु दुसरीकडं ओबीसी समाज जो कणाकणामध्ये विभागलेला आहे आणि मायनॉरिटीमध्ये अतिशय अल्पसंख्याकांमध्ये आहे आणि मग त्यांचं आंदोलन देखील चिरडून जाऊ नये. मराठ्यांनी आरक्षण घेत असतानाच ओबीसी समाजातील छोट्या मोठ्या लोकसंख्येवाले असलेले इतर समाजाच्या ज्या जाती आहेत त्या जाती बांधवांनाही आपल्यासोबत आरक्षणाचा घास खाऊ द्यावा आणि ओबीसी बांधवाला देखील आपले छोटे बांधव आहेत म्हणून ओबीसी समाजाला देखील आपण दुजाभाव करू नये आणि त्यांच्या ताटातली भाकरी त्यांच्याच ताटात ठेवावी आणि आपल्याला मिळालेली भाकरी आपण सन्मानाने खावी अशाही प्रकारचं आपल्याला या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीने आव्हान करून आपण सर्वांनीच ओबीसी कोट्यामधून मिळालेलं आरक्षण हे जाहीर स्वीकारावं. परंतु पाठीमागे जे 10% आरक्षण स्वतंत्रपणे दिलेलं आहे आता त्या 10% आरक्षणाचा प्रश्न पुढे सतावतोय. ते 10% आरक्षण मराठ्यांनी घ्यायचं का नाही हा देखील एक कायदेशीरदृष्ट्या झालेला प्रश्न आहे आणि म्हणून
आज जरी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं असलं तरी कायद्याच्या चौकटीत बसून मात्र जे तिकडं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बोलत आहेत की कायद्याच्या चौकटीमध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे टिकणार नाही. हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट या गॅजेटमधलं देखील आरक्षण त्या ठिकाणी टिकणार नाही ही भाषा करत आहेत. त्यामुळे निश्चितच कायद्याच्या चौकटीत तपासून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारेही आरक्षण प्राप्त करून द्यावं अशाही प्रकारची भूमिका आम्ही उज्ज्वल भारत चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचं हे मत महाराष्ट्र सरकारला कळवत आहोत. आणि म्हणून पुन्हा जरांगे पाटील मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलनाला बसणार नाहीत अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे मराठा समाजाचे देखील कायद्याचे विद्वान लोक आहेत, त्या विद्वानांनी कायद्याच्या चौकटीत देखील कसं बसून मराठ्यांना आरक्षण देता येईल याचाही भूमिका आपण सर्वांनी पार पडावी अशा प्रकारचं उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार, मराठा आरक्षण समिती आणि त्यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत बसलेले आंदोलक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज यांचं जाहीर अभिनंदन उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीने करून हे आरक्षणाची भाकरी आपण सर्वांनी सुखानं खावी आणि इतर समाजालाही त्यांच्या ताटातली भाकरी खाऊ द्यावी आणि महाराष्ट्र संपूर्ण गुण्यागोविंदानं विकासाच्या वाटेवर चालणारा ठरावा हीच या ठिकाणी भूमिका आमच्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलची व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजचं वृत्त निवेदन थांबवतो. जय हिंद, जय भारत.